हरिओम. अध्याय 3. ओवी क्रमांक 260 ते 267. धूमेनाव्रियते वह्निः यथादर्शो मलेन च यथोल्बेनावृतो गर्भः तदा तेनेदमावृतम्. ज्याप्रमाणे धुराने अग्नी, मळाने आरसा आणि वेष्टनाने गर्भ आच्छादलेला असतो, त्याप्रमाणे याने म्हणजे कामाने हे ज्ञान आच्छादिलेलं आहे. जैसी चंदनाची मुळी गिवसो निखेपे व्याळी, ना तरी उल्बाची खोळी गर्भस्थासी. का प्रभावीण भानु धूमे विण हुताशनु, जैसा दर्पण मळहीनु कहीच नसे. तैसे इहि विण एकले, आम्ही ज्ञान नाही देखिले. जैसे कोंडे निपा गुंतले, बीज निपजे. जसे चंदनाच्या मुळीला साप वेढे घालून बसतात, किंवा पोटात असणाऱ्या गर्भाला वेष्टनाची गवसणी असते, अथवा प्रकाशा वाचून सूर्य, धुरा वाचून अग्नी किंवा मळाशिवाय आरसा कधीच नसतो, तसं या कामक्रोधाशिवाय एकटं असलेलं ज्ञान आमच्या नजरेला आलं नाही. ज्याप्रमाणे बी कोंड्यासकट उत्पन्न होतं, आवृतं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा, कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणानलेन च. हे अर्जुना, ज्ञानी पुरुषांचा नित्य वैरी, ज्याची पूर्तता होणं कठीण आहे, असा जो कामरूपी अग्नी, त्याने ज्ञान आच्छादलेलं आहे. तैसे ज्ञान तरी शुद्ध, परी इहि असे प्ररुद्ध, म्हणून ते अगाध होऊन ठेले. आधी याते जिणावे, मग ते ज्ञान पावावे, तव पराभवो न संभवे रागद्वेषा. याते साधावया लागी, जे बळ आणि जे आंगी, ते इंधन जैसे आगी, सावावो होय. तसे ज्ञान स्वभावतः जरी निर्लेप आहे, परंतु ते या कामक्रोधांकडून पूर्ण आच्छादलेलं असतं, म्हणून ते प्राप्त होण्याला कठीण होऊन राहिलंय. अगोदर यांना जिंकावं आणि मग ज्ञानाची प्राप्ती करून घ्यावी. परंतु ह्या कामक्रोधांचा तर पराभव होऊ शकत नाही. उलट यांचा नाश करण्याकरता जेवढं सामर्थ्य अंगात आणावं, तेवढं अग्नीला ज्याप्रमाणे सरपण अधिक प्रज्वलित करण्याला कारण, त्याप्रमाणे यांनाच उलट सहाय्य करणारं होतं. इंद्रियाणि मनोबुद्धी अस्याधिष्ठानमुच्यते, एतैर्विमोहयत्येष
ज्ञानमावृत्य देहिनम्. इंद्रिय, मन आणि बुद्धी ही यांची आश्रयस्थानं आहेत असं म्हणतात. हा म्हणजे काम यांच्या म्हणजे इंद्रियादिकांच्या योगाने ज्ञान आच्छादित करून प्राण्याला मोह पाडतो. तैसे उपाय कीजती जे जे, ते यासीची होती विरजे. म्हणून हटिया ते जिणिजे, इहीची जगी. ऐसिया ही साकडा बोला, एक उपायो आहे भला. तो करिता जरी आंगवला, तरी सांगेन तुझ. अशा रीतीने जे जे उपाय योजावेत ते सर्व या कामक्रोधांना सहाय्य करतात. म्हणून या जगात हेच हठयोग्यांना जिंकतात. असे हे कामक्रोध जिंकण्याला कठीण म्हटलं तरी पण त्यांना जिंकण्याचा एक मात्र चांगला उपाय आहे. तो जर तुझ्याकडून होईल तर पहा, तुला सांगतो. हरिओम.